आई, तुझ्या आशीर्वादाने घरघंटी सुरू केली होती. खरं तर सुरू केलं तेव्हा माहिती नव्हतं की छान बसतान बसेल म्हणून. तुझ्या आशीर्वादानेच त्याला यश मिळत गेलं. इतकं की आता आम्ही स्वतःच्या नावाचं पीठ तयार करून पाकिटं विकणार आहोत. सिंचना म्हणते त्याप्रमाणे आमचा घरगुती ब्रँड सुरू करणार आहोत. हे सगळं तुझ्याच आशीर्वादाने शक्य झालं. खरं तर हा व्यवसाय सुरू केला तेव्हा पुढे कसं काय होणार आहे माहीत नव्हतं, पण सगळ्यांची साथ लावत गेली. म्हणजे अगदी संतोष आणि सिंचना मदत करायला तयार झाले. वीणा तर माझ्या बरोबर होतीच. हरीशने सुद्धा यात रस घेतला. यांना सुद्धा आमचं खूप कौतुक आहे. आता हे सगळं आम्ही तुझ्या आशीर्वादाने सुरू करतोय. त्याला यश देशील. आई, पण हा प्रवास सुरू करण्याआधी एक गोष्ट मात्र मला नक्की करायची. मला पिठाचं पाकिट गाडे पाटलांच्या घरात नेऊन द्यायचंय. यांना अटक झाल्यानंतर यांचा खूप अपमान केला गेला. यांच्याबद्दल खूप वाईट बोललं गेलं त्या घरात. खास करून त्या गाडे पाटील आजी. माझ्या मनाला ही गोष्ट खूप लागली. मला त्यांना सांगायचंय, दळवींचा प्रत्येक दिवस वाईट नसतो. त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांचं नशीब बदलण्याची ताकद आहे. म्हणून आई, मला गाडे पाटलांच्या घरी जायचंय आणि त्यांना हे सगळं सांगायचंय. त्यांना सांगायचंय की हे बेलवरून सुटले, निर्दोषही सुटतील आता काही दिवसात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खूप अभिमानाने त्यांना मला हे पाकिट दाखवायचंय. दळवींनी हा व्यवसाय सुरू केलाय आणि यात त्यांना यशही मिळणार आहे. हे सगळं करण्याची तू ताकद दे मला. हो ना. आता देवीचा आशीर्वाद घेऊन आपण आपल्या आयुष्याला एकदम जबरी सुरुवात करणार आहोत. कुठलंही संकट, कुणाची कटकट आता आपल्या आडावी येणारच नाही. मग सिद्धिराज, असं काहीही होणार नाही. आणि असं काही झालंच ना तरी आपण एकमेकांबरोबर आहोत ना. मग इथून पुढे आपल्याला कोणीच वेगळंही नाही करू शकत आणि हरवूही नाही शकत. अहो, आईचा फोन आहे. काय करू? काय करू म्हणजे? उचल की. हो, तसं नाही. मी आईला अजून सांगितलं नाहीये ना आपण घर सोडलंय, पत्र्याच्या घरी राहतोय. तिला हे काहीच माहिती नाहीये. आणि आता तिचा फोन उचलला तर तिला सांगावं लागेल. नको, मी कटच करते. कट का करते फोन? हो ना. एकदा फोन कट करशील, दोनदा करशील. कधी ना कधीतरी आपल्या काकूला सांगावंच लागणार आहे ना. हो, पण तिला खूप वाईट वाटेल. आणि आता जर का तिचा फोन उचलला ना तर मला तिच्याशी खोटं नाही बोलताय. हो, आता कुठे बाबांचं सगळं प्रकरण मार्गी लावून ते घरी आलेत. आणि त्यात आता आपलं टेन्शन तिला द्यायचं म्हणजे नको. चला. फोन उचलत का नाहीये ही? काही झालं तर नसेल? चला. सिद्धिराज, परत आईचा फोन येतोय. हो ना, मला असं वाटतं की तू उचल फोन. काय झालं असेल? तिला काही नसेल ना झालं? हो ना, मी खरंच सांगतोय, तू उचल फोन. तू फोन उचलला नाहीस तर तिला असं वाटलं की तुला काहीतरी झालं. उगाच काळजी करत बसेल का? चल. हॅलो
भावना, अगं कुठे आहेस तू? अगं मी देवळात आली आई. देवळात? अगं मी पण तिथेच आहे. आई मी आपलं पटांगणातच आहे आई! देवळात. बघ, बरं झालं भेटलीस. खरं तर मी येणारच होते तुम्हा दोघांना भेटायला. एक मिनिट, हे दाखवायचं होतं तुम्हाला. हे काय? हे काय? अगं दळवी घरघंटी. म्हणजे आपण घरघंटीचा व्यवसाय सुरू केला हे तर तुम्हा दोघांना माहितीच होतं. हा त्याचा पुढचा टप्पा आहे. आपण आता आपल्या नावाचं पीठ बाजारात आणतोय. वा, सांगतेस काय काकू? अगं एक नंबर. हो ना? तुम्हा दोघांची हरकत नसेल, म्हणजे सिद्धू खास करून तुझी हरकत नसेल तर एक बोलायचं होतं. वाईट काय वाटून घ्यायचं? बोल ना. ही पिठाची पिशवी मला तुझ्या आजीला नेऊन द्यायची होती आणि त्यांच्याशी थोडं बोलायचं पण होतं. त्या दिवशी यांना तुमच्या घरात अटक झाल्यानंतर यांचा खूप अपमान झाला. त्यांच्याबद्दल खूप वावगं बोललं गेलं. त्या गोष्टी विसरता येत नाहीयेत, मनाला खूप लागल्या आहेत. म्हणून मला तुझ्या आजीला ही पिठाची पिशवी द्यायची होती. त्यांना सांगायचंय की यांची बेल झाली आहे आणि लवकरच निर्दोष मुक्तताही होणार आहे. आणि एवढ्यावरच आम्ही थांबलेलो नाही. दळवी कुटुंब आता व्यवसायात उतरलंय आणि हळूहळू यशही मिळतंय. काय झालं? मी असं केलेलं चालणार नाहीये का? नाही नाही अगं आई, असं काही नाहीये. पण नाही नाही म्हणजे काकू, अगं तू घरी जाऊच शकतेस, सांगूच शकतेस. पण सिद्धू, काळजी करू नकोस. तुझ्या आजीचा मान ठेवून योग्य शब्दांचा वापर करूनच मी माझं म्हणणं मांडेन. मग तर चालेल ना? निघूया मग. रिक्षा, रिक्षा थांबा. थांबा थांबा. भावना ये ना. हो, चल चल बस पटकन. आता काय करायचं? घरी गेलो तर लक्ष्मी काकूला सगळं समजेल. मग काय करायचं?